ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊनही रुपाली चाकणकर यांच्या भोवतीचा वादाचा फेरा थांबण्याचं नाव घेत नाही। राजीनाम्यानंतरही त्यांच्यावर टीकेचा वर्षाव सुरूच असून आता हा वाद कायदेशीर लढाईकडे झुकताना दिसतोय। आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावताना चाकणकर यांनी अनामिका कापली असल्याचा दावा पूर्णपणे फेटाळलेला असून बदनामी करणाऱ्यांविरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिलेला आहे। मात्र चाकणकर यांच्या या इशाऱ्याला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी चोख प्रत्युत्तर दिलंय। तुम्हाला हव्या तेवढ्या डिफेमेशन केसेस दाखल करा, आम्हाला त्यांना काहीच फरक पडत नाही, अशा शब्दात दमानिया यांनी त्यांना आव्हान दिलेलं आहे। दुसरीकडे सुषमा अंधारे यांनी या प्रकरणामध्ये अनेक फोटो आणि पुराव्यांची साखळीच सादर केली आहे। अंधारे यांनी मांडलेल्या या पुराव्यांमुळे आता चाकणकर यांची अडचण अधिकच वाढलेली असून चाकणकर यांनीच आता या सर्व प्रकरणाचा सोक्ष मोक्ष लावावा अशी मागणी त्यांनी केली आहे। एकीकडे पदाचा राजीनामा आणि दुसरीकडे पुराव्यांसह होणारे आरोप यामुळे हे प्रकरण आता चांगलंच चिघळताना दिसतंय। ज्या बाईंना महिला आयोगाच्या अध्यक्षपदी बसवलेलं आहे त्या बाई 2 सप्टेंबर 2024 ला सोमवती अमावस्येच्या दिवशी स्वतःची अनामिका कापून अशा पद्धतीची तंत्रमंत्र विद्या करतात असं पीडित महिला सांगतात। आणि ही जखम किती दिवस होती, म्हणजे जखम किती मोठी असू शकते बघा। जानेवारी पर्यंत ही चाकणकरांच्या हाताला जखम होती। अशाच पद्धतीची जखम अजून एका व्यक्तीला होती, पण त्याचे फोटो अजून आले नाहीत, तेही फोटो निघाले। हे गंभीर आहे। कायद्याच्या चौकटीतून ह्या सगळ्यांना आम्ही नोटिसा पाठवूच। चुकीच्या पद्धतीने बदनामी करणं, अश्लील टीका टिप्पणी करणं, खोटे नरेटिव्ह सेट करणं, खोट्या बातम्या प्रसारित करणं, या सगळ्यांच्या बाबत कायद्याच्या चौकटीतून प्रक्रिया नक्की करेल। अनामिका कापली नाही कापली ते त्यांनी ठरवावं, सुषमा अंधारेंनी ठरवावं। पण त्यांनी एकदा नाही अनेक फोटो दाखवले, तर त्यांनी दोघांनी नक्कीच त्याचा जो सोक्षमोक्ष आहे तो लावावा। पण या ज्या सगळ्या गोष्टी मी मांडल्या हे तिथलं सत्य होतं। तुम्हाला हवं ते तुम्ही करा, हव्या तेवढ्या डिफेमेशन केसेस टाका, आम्हाला काही फरक पडत नाही। आम्हाला महाराष्ट्रातल्या महिलांसाठी जे लढणं, एक स्त्री म्हणून लढणं माझं कर्तव्य होतं, ते मी केलं। तर आता अशोक